आकाशवाणी मुंबई, मी रश्मी पाटकर आणि मी नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत महायुतीची दणदणीत आघाडी, महाविकास आघाडीला मोठा फटका. जाहीर निकालांमध्ये भाजपाला 7, शिवसेनेला 5 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागांवर यश. एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार विजयी. झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा सर्वात मोठा पक्ष. आणि महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत मुंबई विमानतळावर 35 कोटी रुपये किमतीचं सुमारे 3.5 किलो कोकेन जप्त, एका संशयिताला अटक. सध्या हाती आलेल्या कलांनुसार राज्य विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीवर असल्याचं दिसतंय. महायुतीतले प्रमुख घटक पक्ष आतापर्यंत 210 जागांवर आघाडीवर आहेत. त्यात भाजपा 121, शिवसेना 49 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 36 जागांवर पुढे आहे. तर महाविकास आघाडीतले प्रमुख घटक पक्ष 54 जागांवर आघाडीवर आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 20 जागांवर, काँग्रेस 19 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 11 जागांवर पुढे आहे. मुंबईतील स्थिती पाहूया. घाटकोपर पूर्वमधून भाजपाचे पराग शहा 34,999च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. घाटकोपर पश्चिममध्ये मतमोजणीच्या 13व्या फेरीअखेर भाजपाचे राम कदम आघाडीवर आहेत. मानखुर्द शिवाजीनगरमध्ये मतमोजणीच्या 21व्या फेरीअखेर समाजवादी पक्षाचे अबू आझमी आघाडीवर आहेत. अणुशक्तीनगरमध्ये मतमोजणीच्या 17व्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सना मलिक आघाडीवर आहेत. वांद्रे पूर्वमध्ये मतमोजणीच्या 16व्या फेरीअखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई आघाडीवर आहेत. वांद्रे पश्चिममध्ये मतमोजणीच्या 14व्या फेरीअखेर भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर आहेत. दापोलीमध्ये मतमोजणीच्या 27व्या फेरीअखेर शिवसेनेचे योगेश कदम आघाडीवर आहेत. गुहागरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी निर्णायक आघाडी मिळवली आहे. रत्नागिरीमध्ये मतमोजणीच्या 23व्या फेरीअखेर शिवसेनेचे उदय सामंत आघाडीवर आहेत. राजापूरमध्ये शिवसेनेचे किरण सामंत मतमोजणीच्या 17व्या फेरीअखेर आघाडीवर आहेत. कणकवलीमध्ये भाजपचे नितेश राणे विजयी झाले आहेत. कुडाळमध्ये मतमोजणीच्या 20व्या फेरीअखेर शिवसेनेचे निलेश राणे आघाडीवर आहेत. सावंतवाडीमध्ये शिवसेनेचे दीपक केसरकर विजयी झाले आहेत. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांचा तर महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले यांचा विजय झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातली परिस्थिती जाणून घेऊया. संगमनेरमध्ये मतमोजणीच्या 12व्या फेरीअखेर शिवसेनेच्या अमोल खताळ आघाडीवर आहेत. शिर्डीमध्ये मतमोजणीच्या 19व्या फेरीअखेर भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजय निश्चित झाला आहे. श्रीरामपूर मतदारसंघात मतमोजणीच्या 16व्या फेरीअखेर काँग्रेसचे हेमंत ओगले आघाडीवर आहेत. कर्जत जामखेडमध्ये मतमोजणीच्या 13व्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार आघाडीवर आहेत. कागलमध्ये मतमोजणीच्या 13व्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आघाडीवर आहेत. कोल्हापूर उत्तरमध्ये मतमोजणीच्या 14व्या फेरीअखेर शिवसेनेचे राजेश क्षीरसागर आघाडीवर आहेत. शाहूवाडीमध्ये मतमोजणीच्या 17व्या फेरीअखेर जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आघाडीवर आहेत. इस्लामपूरमध्ये मतमोजणीच्या 20व्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांचा विजय झाला आहे. पलूस कडेगावमध्ये मतमोजणीच्या 14व्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वजित कदम आघाडीवर आहेत. तासगाव कवठे महाकाळमध्ये मतमोजणीच्या 14व्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पाटील आघाडीवर आहेत. जतमध्ये मतमोजणीच्या 13व्या फेरीअखेर भाजपाचे गोपीचंद पडळकर आघाडीवर आहेत. उत्तर महाराष्ट्रातले प्रमुख मतदारसंघ पाहूया. अक्कलकुवा मतदारसंघात मतमोजणीच्या 17व्या फेरीअखेर शिवसेनेचे अमशा पाडवी हे काँग्रेसचे केसी पाडवी यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. नंदुरबारमध्ये मतमोजणीच्या 15व्या फेरीअखेर भाजपाचे विजयकुमार गावित हे काँग्रेसचे किरण तडवी यांच्यापेक्षा 49,368 मतांनी आघाडीवर आहेत. धुळ्यामध्ये मतमोजणीच्या 13व्या फेरीअखेर भाजपाचे अनुप अगरवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल गोटे यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. शिंदखेडामध्ये 17व्या फेरीअखेर भाजपाचे जयकुमार रावल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप बेडसे यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. जळगाव ग्रामीणमध्ये 18व्या फेरीनंतर शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गुलाबराव देवकर यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. जामनेर मतदारसंघात 19व्या फेरीअखेर भाजपाचे गिरीश महाजन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिलीप खोडपे यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत.
मुक्ताईनगर मतदारसंघात मतमोजणीच्या 13व्या फेरीनंतर शिवसेनेचे चंद्रकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार रोहिणी खडसे यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. विदर्भातले महत्त्वाचे मतदारसंघ पाहूयात. सिंदखेड राजा मतदारसंघात 22व्या फेरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज कायंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेंद्र शिंगणे यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. बडनेरा मतदारसंघात मतमोजणीच्या 17व्या फेरीअखेर राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा आघाडीवर आहेत. तिवसा मतदारसंघात मतमोजणीच्या 12व्या फेरीअखेर भाजपाचे राजेश वानखडे काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्यापेक्षा 7,254 मतांनी आघाडीवर आहेत. अचलपूर मतदारसंघात मतमोजणीच्या 21व्या फेरीअखेर भाजपाचे उमेदवार प्रवीण तायडे त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार अनिरुद्ध देशमुख यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. काटोल मतदारसंघात मतमोजणीच्या 8व्या फेरीअखेर भाजपाचे चरणसिंग ठाकूर त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सलील देशमुख यांच्यापेक्षा 20,884 मतांनी आघाडीवर आहेत. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात मतमोजणीच्या 19व्या फेरीअखेर भाजपाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस 26,406 मतांनी आघाडीवर आहेत. नागपूर उत्तर मतदारसंघात मतमोजणीच्या 10व्या फेरीअखेर काँग्रेसचे नितीन राऊत भाजपाचे मिलिंद माने यांच्यापेक्षा 10,252 मतांनी आघाडीवर आहेत. कामठी मतदारसंघात मतमोजणीच्या 13व्या फेरीअखेर भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसचे उमेदवार सुयश भोयर यांच्यापेक्षा 2,782 मतांनी आघाडीवर आहेत. साकोली मतदारसंघात 14व्या फेरीनंतर काँग्रेसचे नाना पटोले भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. मराठवाड्यातल्या प्रमुख मतदारसंघातली परिस्थिती पाहूया. बीड जिल्ह्यात परळीत मतमोजणीच्या 15व्या फेरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजसाहेब देशमुख यांच्यापेक्षा 88,759 मतांनी आघाडीवर आहेत. आष्टीमधून 22व्या फेरीनंतर भाजपाचे सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मेहबूब शेख यांच्यापेक्षा 70,936 मतांनी आघाडीवर आहेत. लातूर शहरात 15व्या फेरीनंतर काँग्रेसचे अमित देशमुख हे भाजपच्या डॉक्टर अर्चना चाकूरकर यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. लातूर ग्रामीणमध्ये 14व्या फेरीनंतर भाजपाचे रमेश कराड काँग्रेसचे धीरज देशमुख यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. परांडामधून शिवसेनेचे तानाजी सावंत आघाडीवर आहेत. कराड दक्षिणमधून भाजपाचे अतुल भोसले आघाडीवर असून त्यांनी माजी मुख्यमंत्री काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांना मागे टाकलं आहे. पाटणमधून मतमोजणीचा 14व्या फेरीअखेर शिवसेनेचे शंभूराज देसाई आघाडीवर आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राज्य विधानसभेच्या 288 पैकी 12 जागांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. अकोला पूर्व मतदारसंघात भाजपाचे उमेदवार रणधीर सावरकर विजयी झाले आहेत. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गोपाळ दातकर यांना 56,613 मतांनी पराभूत केलं. सावरकर यांना 1,08,619 तर दातकर यांना 58,006 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 50,681 मतं मिळाली. शहादा मतदारसंघात भाजपाचे राजेश पाडवी विजयी झाले आहेत. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे राजेंद्र कुमार गावित यांचा 53,204 मतांनी पराभव केला. पाडवी यांना 1,46,839 तर गावित यांना 93,635 मतं मिळाली. अपक्ष उमेदवार गोपाळ भंडारी तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 2,396 मतं मिळाली. घाटकोपर पूर्व मतदारसंघात भाजपाचे पराग शहा विजयी झाले आहेत. त्यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या राखी जाधव यांना 34,999 मतांनी पराभूत केलं. शहा यांना 85,388 तर जाधव यांना 50,389 मतं मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप कुलथे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 5,615 मतं मिळाली. वडाळा मतदारसंघात भाजपाचे कालिदास कोळंबकर विजयी झाले. त्यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी श्रद्धा जाधव यांचा 24,973 मतांनी पराभव केला. कोळंबकर यांना 66,800 तर जाधव यांना 41,827 मतं मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्नेहल जाधव तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. त्यांना 6,972 मतं मिळाली. शिर्डी मतदारसंघात भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील विजयी झालेत. त्यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांना 70,282 मतांनी पराभूत केलं. विखे पाटील यांना 1,44,778 तर घोगरे यांना 74,496 मतं मिळाली. अपक्ष उमेदवार राजेंद्र पिपळा तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 1,510 मतं मिळाली.
सातारा मतदारसंघात भाजपाचे शिवेंद्रराजे भोसले विजयी झाले आहेत. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमित कदम यांचा 1,42,124 मतांनी पराभव केला. भोसले यांना 1,76,849 तर कदम यांना 1,42,124 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे बबन करडे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 2,772 मतं मिळाली. कणकवली मतदारसंघात भाजपाचे नितेश राणे विजयी झालेत. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदेश पारकर यांचा 58,007 मतांनी पराभव केला. राणे यांना 1,08,007 तर पारकर यांना 50,362 मतं मिळाली. अपक्ष उमेदवार गणेश माने तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 1,144 मतं मिळाली. पुणे कॉन्टेनमेंट मतदारसंघात भाजपाचे सुनील कांबळे विजयी झालेत. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे रमेश बागवे यांचा 10,320 मतांनी पराभव केला. कांबळे यांना 76,032 तर बागवे यांना 65,712 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे निलेश अलहट तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 8,869 मतं मिळाली. पालघर मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी झालेत. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जयेंद्र दुबळा यांचा 40,337 मतांनी पराभव केला. गावित यांना 1,12,894 तर दुबळा यांना 72,557 मतं मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नरेश कोरडा तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 10,643 मतं मिळाली. बोईसर मतदारसंघात शिवसेनेचे विलास तरे विजयी झालेत. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांचा 44,455 मतांनी पराभव केला. तरे यांना 1,26,117 तर पाटील यांना 81,662 मतं मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विश्वास वळवी तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 50,571 मतं मिळाली. भिवंडी ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे शांताराम मोरे विजयी झाले. राज्यातल्या लाडक्या बहिणी, भाऊ आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून महायुतीला निवडून दिलं असून समाजातल्या सर्व घटकांनी महायुतीच्या कामाची पोचपावती दिली आहे. त्यामुळे सर्व मतदारांचे मनापासून आभारी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. समाजातल्या प्रत्येक घटकाने या ठिकाणी भरभरून महायुतीला मतदान केलं. गेले 2-2.5 वर्ष जे महायुतीने काम केलं त्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनतेने दिली. विधानसभा निकालामध्ये महायुतीनं मुसंडी मारली असून हा विजय साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे. महाराष्ट्रातील नांदेड आणि केरळमधील वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. नांदेडमध्ये भाजपचे संतुकराव हंबर्डे त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्यापेक्षा 15,321 मतांनी आघाडीवर आहेत. केरळच्या वायनाड इथं काँग्रेसच्या प्रियंका गांधी या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सत्येन मोकरी यांच्यापेक्षा 4,80,036 मतांनी आघाडीवर आहेत. झारखंड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील आज होत आहे. सर्व 81 मतदारसंघांचे कल हाती आले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार झारखंड मुक्ती मोर्चा 31, भाजपा 26, काँग्रेस 14, राष्ट्रीय जनता दल 4, माकपा मार्क्सिस्ट लेनिस्ट 2, AGSUP 1, लोक जनशक्ती रामविलास पक्ष, संयुक्त जनता दल आणि अपक्ष प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे. DRI अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई विमानतळावर काल केलेल्या कारवाईत एक संशयिताला सुमारे 35 कोटी रुपये किमतीचं सुमारे 3.5 किलो कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक केली. हा संशयित लायबेरियाचा नागरिक असून त्याच्या सामानात अंमली पदार्थांची 2 मोठी पाकिटं सापडली. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महसूल गुप्तचर संचालनालयानं अंमली पदार्थांच्या तस्करांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत महायुतीची दणदणीत आघाडी, महाविकास आघाडीला मोठा फटका. जाहीर निकालांमध्ये भाजपाला 7, शिवसेनेला 5 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागांवर यश. एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार विजयी. झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा सर्वात मोठा पक्ष. आणि महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत मुंबई विमानतळावर 35 कोटी रुपये किमतीचं सुमारे 3.5 किलो कोकेन जप्त, एका संशयिताला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.